हो आपल्याला कटिंग करायची होती अर्जंट. हा ते कटिंग करायची आहे. 5 मिनिटात करू आपण कटिंग. बसा. 10 मिनिटात गाडी आपली असं आहे. कटिंग झाली पाहिजे बरं. जरा फक्त काय काम एवढं अर्जंट? चालीचं लग्न आहे. अरे रे. अरे रे हा, काय झालं? काही नाही. चालीस लग्न आहे का? हा अरे शेवंतीचे कपडे घेतले मग घेतलं ना. असं आहे. तुम्ही करावं लवकर. आयर बाहेर बी घेतला ना. काय घेतलं? फ्रीज घेतलं. असं आहे. फ्रीज त्याला घेत बसले तुम्ही भांडी कसाचं मशीन घ्यायला पाहिजे होतं. अरे तू कर रे बाबा लवकर. कसं आहे भांडी घासायचा टाइम आणि बायकोच्या माहेरचा टाइम फोन याचा सारखाच राहतो. अरे तुम्ही कटिंग करा ना हो. मग कुठं गेली साडी? साडी आपल्याकडे दिली आपल्या भागा. ते फॉरेनला राहते. फॉरेन कुठे आले? विदेशात. फॉरेन म्हणजे विदेशात. म्हणजे पाकिस्तान मध्ये. अरे तुम्ही कटिंग करा हो. लय अवघड काम राहते लग्नांची. पण मी काय म्हणतो, खालीच फोन. हॅलो. हा बोल. काय नाही आपला धंदा. हा काय दाढे कटिंग करून घेते ना. जाते आले लोक पळून उधार देत नाही काही नाही. काय होती? हा काय बर्थडे साली. तुम्ही कटिंग करा हो. तुमच्या सालीचा जन्म कोणत्या साली होईल? 1966 मध्ये. हा असं आहे का? हा कोणत्या हो तुम्ही? कटिंग करा ना पहिले. हा अरे हे गिरायक अर्जंट हे त्यांच्या बायको सालीचं लग्न आहे. हाय बायको सालीच नाही, बायकोच्या बहिणीचं. अरे 5 मिनिटात कटिंग करणार होती यार तुम्ही. झालं बा. 1.5 तास लावून गेला इथे. 10 मिनिटात गाडी होती मला. कवांची लावली. 1.5 तास लावून द्या कटिंगला. कसं आहे काय कसं आहे? गिरायक नाव झालं पाहिजे. काय टाइम लागला काय रे भाऊ बरी दाढी बिडी नव्हती. 2 तास गाडी करून घ्या हो, मग 5 दाढी करून घ्या. 5 मिनिटात. अरे थांबा हो. अरे पैसे देतील ना. पैसे देत नाही. मला कटिंग करायची होती. चालेल मग 5 अरे 5. या जेवायला जेवायला या ना जेवायला. या ना जेवायला या ना. अरे काय मान लागतं. या मी तिची भाजी या. काय भारी भाजी होती रे. थोडं मीठ कमी होतं पण आहे ना. खरे अंकुश. हे इलेक्शन बी आटपलं. लगन सराई बी आटपली. नवस बी आटपले. काहीच ठिकाणा नाही भाऊ. लोक लग्न आटपले. काहीच नाही. नवस झाला पाहिजे आता. आला रे भाऊ. आपण काय विचार करत चालला? अरे अप्पा या इकडे बसा. अरे मी 15,000चं कांद्याचं बी विकून आलो. तर त्या 15,000चे 30,000 कसे होतील याचा विचार करत होतो मी. एक काम करणार आप्पा 15,000 दारूच भरून घे मग. अरे 15चे मग काय 40 भरू दिली पोलीस स्टेशनला. आपल्याजवळ एकदम भारी फॉर्म्युला आहे. असं आहे का? हा काय
अप्पा तू एक काम कर, तू ना मस्त बोकड्याचा नवस ठेव एकदा. अप्पा. आपण काय करू, फक्त 300 लोकांना आमंत्रण देऊ. प्रत्येक जणांनी जर 100 बाहेर केला तर किती पैसे होत्या? 30,000 डबल झाले. डबल अप्पा, डबल झाले. काय पाहिजे माझू? झाले डबल. आण बोकड्या. आण तू मला नाही वाटत 15,000 येईल म्हणून. कस काय होणार नाही? 8,000चा बोकड्या, 2,000चा मसाला, 8,000ची मांडे झाले 15,000. 15,000. भाजी मी बनवून घेईन. तू भाजी बनवशील का? आणि तुला घेऊ पड घेऊन जाऊ दे बाबा, आता काय त्याच्यामध्ये तुला चांगलं सांगाल ना, तर त्याच्यात तू अजून जाऊ दे. त्याची इच्छा मला. पण लोक आयर करतील का रे भाऊ एवढा? 100 वाल्याला एकच पीस वाटू आपण. 200 वाल्याला 2 पीस, 500 वाल्याला 5 पीस. चालतं ना मग? अरे मग 50 वाल्याला पुरा असं का मग? अरे काय खरंय का आप्पाचं, तो का नवस ठेवीन का? मला का आज तर समजतं का? मी जर एकदा कमेंटमेंट केली ना, मी किशोर आप्पाचं ऐकत नाही डायरेक्ट. तू का आप्पाला असा समजतोय काय? 100% आपण नवसाचा कार्यक्रम ठेवलंच. नाही रे होणारच. आता उद्याच जातो बरकडीच्या बाजारात, बोकड्या घेऊन येतो. पण मी काय म्हणतो मयूर, एखादी बकड हो कर नाही कसं झालं मग? पाचोरा झाले काय? बसा. चला बसा. का झाले पाचोरा? चालू पान का आला? आता जेवण झालं, येऊन पान खाऊन 500 रुपये करीन. चला चला आलं पाचोर. कायचं भाडं? भाडं? अरे भाडं काय? कायचं भाडं? नुसतं म्हणतो चाला पाचोरा, चाला पाचोरा म्हणून आलो आम्ही. नाही काय आला आम्हाला काय रे यात पाचोरा. भाडं पाहिजे, भाडं. चला पाचोरा, चला पाचोरा. आमचं याचं काम आहे ना, आम्ही का फुकट वा? हे रिक्षावाल्याचं कामच आहे. अरे पहिले सांगायला पाहिजे ना मग, फुकट आहे का कसं आहे काय आहे? आम्ही काय आलो मला आलं असतं का? नुसतं चाला पाचोरा. चला ऐकून या या. अरे आपल्या गावाची गाडी लागली. चला परत जाणं पडत. चला ऐकून या या. वाडी सोहळा का? हा भाऊ बसा 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 बसा. ऐकून येऊन वाडी सोहळा. केला ड्रेस शिवा आपल्याला 50 ड्रेस वेटिंग वर आहे भाऊ. रक्षाबंधन लुंग भेटला चालन का? लय लांब होते ना टेलर. मग कोणाला घ्या? पोळाला आणि रक्षाबंधन लांब आहे. मग उद्या संध्याकाळी दिला चालन का? अरे लय भारी काम मग. ड्रेस असा उतरला पाहिजे, डायरेक्ट गावात कोणी शिवेल ना असा ड्रेस बनला पाहिजे. बरं ते 18 वर्ष असेच घालले की मी ना. या वाडी शेवळा जेवढे फॅशनेबल कपडे ना तेवढे मी आप्पाने शिवले. घ्या मग माप. आता आपल्याला आहे ना त्या ड्रेसवर एक नवीन फॅशन आणली मार्केटमध्ये. कशी? एकदम भारी. ही जी चेन आहे ना आपण मागच्या बाजून बसव. का मग अडचणीत तुला अवघडून जाईल. पण जास्त अडचणीत सोपं होईल ना. नाही हो टेलर, साधा शिवा बुवा. मी काय म्हणतो, बरं ते राहू दे. शर्टाला असा आतून किसा शिवतो मी. का बरं? गाय चाप ठेवाला. आपल्या गावात किती फुकते गाय चाप खाणारे. हा, पण तुला सांगून काय उपयोग, तुम्ही त्याच्यातला ते. नाही हो टेलर, तुम्ही रिकामे काम काही करू नका, साधा शिवा बो. ओके ॲज यू लाईक. बरोबर. टेलर असं कोणतं माप आहे? माझंच माप राहतं आपलं. टेपनी मापनी. अरे 18 वर्ष असेच घालले का आजपर्यंत कोण नो बडी कंप्लेंट. हेच माप आहे आपलं. काय माणूस यार तू. सगळं माप द्या ना तुम्हाला. मी 1 2 3 4 पेन कुठे गेलं?
बापू साहेब आणि तात्या साहेब माझ्याशिवाय अंडरबँडा शिवत नव्हते. पेन कुठे गेला? अरे पेन तर कानाला. कुठे गेला हा? हा पळाला वाटतं आधी. चांगल्या लोकांची कदरच नाही याची. एवढे भारी ड्रेस शिवून मी कोणाला काही घेऊन देईन मी. गेला